नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय खमंग शेंगदाण्याची चटणी आणि तेही तेलकट न होणारी। बघा, आपण ही चटणी जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकतो किंवा प्रवासाला जाताना ही चटणी सोबत बांधून घेऊन जाऊ शकतो। मस्त स्वादिष्ट बनते ही चटणी। तर मग वाट कसली बघताय? जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण तेलकट न होणारी शेंगदाणा चटणी बनवायला सुरुवात करूया। शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी 1 वाटी शेंगदाणे तव्यावरती मध्यम ते मंद आचेवर मस्तपैकी असे भाजून घेतले आहे आणि त्याचे टरफल सुद्धा काढून घेतले आहे। तुम्ही बघू शकता, शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की टरफल सहज निघतात। त्यासाठी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ। आता हे शेंगदाणे मी खलबत्त्यातच कुटून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा फिरून घेऊ शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता मी हे या खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे किंवा तुमच्याकडे दगडाचा खलबत्ता असेल त्यामध्ये सुद्धा छान होते शेंगदाण्याची चटणी। बघा, इथं मी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्येच कुटून घेतली आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घेते। बघा, इथं मी शेंगदाण्याची चटणी प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि तुम्ही याचा रंगही बघू शकता, मस्त सुरेख आला आहे आणि अजिबात तेलकट होत नाही ही चटणी। बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांना शेंगदाण्याची चटणी ही तेलकट खायला आवडत नाही, म्हणून या प्रकारे शेंगदाण्याची चटणी अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी 2 ते 3 महिने हवाबंद डब्यात साठवून ठेवली की टिकते ती। तर म्हणून तोंडी लावण्यासाठी अशा प्रकारे तेलकट अजिबात न होणारी चटणी ही बनवून तुम्ही नक्की खाऊ शकता। आणि कुठं प्रवासात जात असाल तर ही चटणी सोबत तोंडी लावायला सुद्धा नेऊ शकतात। मस्त बनते ही चटणी आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि अशाच प्रकारे चटणी बनवून तुम्ही सुद्धा करून खावी। मस्त अशी चव त्याची अगदी भन्नाट लागते। तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही लाईक करू शकता आणि तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड आणि फॅमिली सोबत शेअर सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।